नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्ट अपलोड केलेली आहे NCL व्हॅलिडिटीची, EWSची, अशा विद्यार्थ्यांसाठी बघा एक महत्त्वाची सूचना आहे की बघा जे विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी असेल किंवा NCL असेल किंवा EWS सर्टिफिकेट आलेलं असेल ओरिजिनल, तर अशा विद्यार्थ्यांनी लगेच म्हणजे त्यांची जर ई स्क्रुटनी झालं असेल तर ई स्क्रुटनी मोडवरती तुम्हाला एक टॅब ओपन झालेली आहे EWS NCL आणि व्हॅलिडिटीची. त्याच्यावरती जाऊन तुम्हाला ती तुमची व्हॅलिडिटी जी आहे किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट कोणतं NCL आलं असेल किंवा EWS आलं असेल तर ते त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि ते व्हेरीफाय करायचं आहे. ठीक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या FC सेंटरवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं व्हॅलिडिटी जी आहे ती अपलोड करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजला सबमिट करायचे. ठीक आहे. आता यातले काही असे विद्यार्थी असतील की त्यांचा पहिल्या राऊंडमध्येच नंबर लागला, त्याने ॲडमिशन पण घेतलेले आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्टली कॉलेजमध्ये सबमिट करायची आहे का व्हॅलिडिटी? तर नाही. अगोदर तुम्हाला तुमची जी स्क्रुटिनी मोड आहे त्या स्क्रुटिनी मोडनं कॉलेजमध्ये FC सेंटरला काय करायचे पहिले सबमिट करायचे आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला कॉलेजला सबमिट करायची आहे है ना. ई स्क्रुटिनी असेल तर डायरेक्टली तुम्ही अपलोड करू शकताय. टॅब ओपन झालेली आहे लेफ्ट साईडला आणि जर फिजिकल स्क्रुटिनी असेल तर कॉलेजला जाऊन तुम्हाला सबमिट करायची आहे. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी NCL किंवा EWS सर्टिफिकेट आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? तर बघा त्यांच्यासाठी आता जे विद्यार्थी कॅटेगरी आहे बघा SC ST हे सर्व ज्या कॅटेगरीज आहेत या सर्व कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी रिसिप्टवरती रजिस्ट्रेशन केलं होतं अशा विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी असेल NCL असेल किंवा EWS सर्टिफिकेट हे जर आलं नाही कधीपर्यंत बिफोर थर्ड राऊंड लास्ट डेट. बघा बिफोर थर्ड राऊंड लास्ट डेट. आता मी सांगतो BE फर्स्ट इयरची लास्ट डेट आहे थर्ड राऊंडची 2 सप्टेंबर. ठीक आहे. आणि BE BTech डायरेक्ट सेकंड इयरची लास्ट डेट आहे 10 सप्टेंबर. ठीक आहे. तर याच्या अगोदर तुम्हाला त्या FC सेंटरवरती सबमिट करायची आहे आणि व्हेरीफाय करून तुमच्या कॉलेजला सबमिट करायची आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याची NCL EWS किंवा व्हॅलिडिटी 10 तारखेपर्यंत डायरेक्ट सेकंड इयर आणि 2 तारखेपर्यंत फर्स्ट इयर जर आली नाही तर अशा विद्यार्थ्यांची ॲडमिशन ओपनमध्ये कन्वर्ट होणार नाही, डायरेक्टली कॅन्सल होणार आहे. ठीक आहे. आता हे झाल्या सगळ्या कॅटेगरी. आता SC BC कॅटेगरीसाठी काय रूल आहे? सेम. जर SC BC कॅटेगरीच्या मुलाचं NCL ची रिसिप्ट अपलोड केलेली असेल आणि त्याची रिसिप्ट जर थर्ड राऊंडच्या लास्ट डेटपर्यंत आली नाही तर अशा विद्यार्थ्याची ॲडमिशन जी आहे ती ऑटोमॅटिक कॅन्सल होणार आहे. कॅन्डिडेट ॲडमिशन विल बी गेट ऑटोमॅटिकली कॅन्सल्ड. ठीक आहे. जर NCLची गोष्ट करतोय मी, नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर जर आलं नाही लास्ट डेट ऑफ थर्ड राऊंड जे मी सांगितलेलं आहे की BE फर्स्ट इयरची 2 सप्टेंबर आहे आणि डायरेक्ट सेकंड इयरची 10 सप्टेंबर आहे. याच्या अगोदर जर तुमचे NCL आलं नाही, ज्यांनी NCLसाठी अप्लाय केलं होतं असे, तर त्यांची ॲडमिशन कॅन्सल होणार आहे. आता SC BC कॅन्डिडेटच्या जी व्हॅलिडिटी आहे, तुम्हाला माहिती आहे की एक मागे सर्क्युलर आलं होतं SC BC कॅन्डिडेटची जी व्हॅलिडिटी आहे, व्हॅलिडिटीला आपल्याला 6 महिन्याचा वेळ मिळालेला आहे. ठीक आहे. फक्त व्हॅलिडिटीसाठी, नॉन क्रिमिलियरसाठी नाही. आणि ही जी व्हॅलिडिटी आहे ही फक्त SC BC कॅन्डिडेटची व्हॅलिडिटी आहे. तुम्हाला माहिती आहे कशामुळे मिळालेली होती? कारण SC BC रिझर्वेशन आता लागू झालेलं आहे. बऱ्याच मुलांच्या व्हॅलिडिटी निघालेल्या नव्हत्या त्यामुळे. ओके. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. थोडक्यात आता सांगतो की ज्या त्यांनी रिसिप्टवरती रजिस्ट्रेशन केलं होतं, NCL असो, EWS असो किंवा व्हॅलिडिटी, त्यांची रिसिप्टवरती थर्ड राऊंडच्या लास्ट डेटपर्यंत भागतं. आता ज्या विद्यार्थ्यांची ओरिजिनल EWS असेल, NCL असेल किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट थर्ड राऊंडच्या लास्ट डेटपर्यंत आली नाही, BE फर्स्ट इयरसाठी लास्ट डेट आहे 2 सप्टेंबर, डायरेक्ट सेकंड इयरसाठी आहे 10 सप्टेंबर. त्याच्या अगोदर जर व्हॅलिडिटी NCL किंवा EWS सर्टिफिकेट आलं नाही तर अशा विद्यार्थ्यांची ॲडमिशन डायरेक्टली कॅन्सल होणार आहे. ठीक आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडला पुढे ॲडमिशन घ्यायचं. इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड म्हणजे
कॉलेज लेवलचा राऊंड म्हणतो आपण त्याला, किंवा नॉन कॅपचा राऊंड म्हणतो, किंवा त्याला मॅनेजमेंटचा राऊंड म्हणत असतो, किंवा काउन्सिलिंग राऊंड म्हणतो आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही. कोणतीही कॅटेगरी असेल विद्यार्थ्याची तर तो ॲज अ जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केला जातो. त्या विद्यार्थ्याला कोणतीही स्कॉलरशिप मिळत नाही. ठीक आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पूर्ण फीस भरावी लागते कॉलेजची. ओके. आणि 1 वर्ष नाही तर 4ही वर्ष त्या विद्यार्थ्यांना ही पूर्ण फीस भरावी लागेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर शक्य असेल तर प्रयत्न करा. तुमची व्हॅलिडिटी असेल, NCL असेल किंवा EWS असेल, या डेटच्या अगोदर यायला पाहिजे. आल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला स्क्रुटिनी मोडनं व्हेरीफाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर कॉलेजला सबमिट करायचं आहे. जरी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं असेल तरी पण त्यांना ही प्रोसेस फॉलो करायची. अगोदर FC सेंटरला व्हेरीफाय करायचं आणि नंतर कॉलेजला नेऊन सबमिट करायची आहे. ठीक आहे. आय होप तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.